नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी क्रिस्पी करारे असे नमक पारे पण म्हणू शकता किंवा एक स्नॅक म्हणू शकता तुम्ही। जेव्हा आपल्याला इव्हनिंगमध्ये वगैरे थोडीफार भूक लागली ना, तर चायसोबत खायला खूप मस्त वाटते। चला तर सुरू करूया आजची रेसिपी। त्यासाठी मी 1 कप मैदा घेतलेला आहे, त्याला अगोदर छानून घेतला आणि नंतर 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्यालासुद्धा छानपैकी छानून घेतलेलं आहे। नंतर त्यामध्ये थोडंसं एखाद्या चम्मचच्या जवळपास मीठ घालायचं आणि थोडीशी अजवाईन घालायची। अजवाईन टाकणं अगदी ऑप्शनल आहे आणि 2 चम्मचच्या जवळपास बटर टाकायचं। मी 1 चीज क्यूब टाकलेला आहे, थोडंसं असं ग्रेट करून आणखी छान वाटण्यासाठी टेस्ट, आणि सोबतच थोडंसं क्रिस्पीनेस येण्यासाठी बेकिंग सोडा टाकलेला आहे, 1 पिंच टाकायचा। आणि हे सर्व कोरडे इन्ग्रेडियंट आधी मिक्स करून घ्यायचे हाताने। नंतर त्यामध्ये गरजेनुसार थोडं थोडं करून दूध टाकायचं आणि एक डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। यामध्ये मी अगोदर 34 कप मिल्क घेतलेला आहे, ते टाकल्यानंतर मला थोडंसं कमी पडत होतं, म्हणजे एखाद्या चम्मचच्या जवळपास। मी एखाद्या चम्मचच्या जवळपास आणखी टाकलं त्यामध्ये आणि डो तयार करून 10 मिनटं रेस्ट करायला ठेवलं। 10 मिनटानंतर याला आणखी एकदा मळून घ्यायचं आणि मळल्यानंतर याला 2 पार्टमध्ये किंवा जितके तुम्हाला मोठ्या आकाराचा गोळा बनवायचा असेल ना, तितक्या आकाराचा गोळा घ्यायचा। मी अगोदर आता याच्यावर लाटून बघते, कारण की आपल्याला खूप जास्त जाड नाही, खूप जास्त पातळ नाही, ॲटलिस्ट पोळी इतकी तरी आपल्याला पातळ करायचं आहे। आणि मोठीच गोळा घेतला आहे तर मोठीच पोळी करायची आहे, म्हणून अगोदर तर कसं चॉपिंग बोर्डर मावत नव्हतं बरोबर पसरायला, तर मग मी याच्यावर केलं आहे, वट्ट्यावर केले। आणि पोळी लाटून झाल्यानंतर त्याचे जे एजेस आहे हे स्क्वेअर शेपमध्ये कट करून घ्यायचे। आणि अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये आपल्याला याचे, किंवा तुम्हाला ज्या आकारामध्ये बनवायचे असेल त्या आकारामध्ये याला कट करून घ्यायचे। मी अगदी छोट्या छोट्या आकारामध्ये कट केलेले आहे, जसे शंकरपाळे असतात ना, अगदी तशाच प्रकारे। खूप मस्त कुरकुरीत वाटते हे खायला, इतके टेस्टी। मला वाटलं नव्हतं की इतके लागेल बा म्हणून, बट मस्त क्रिस्पीनेस वाटते आणि माझ्या मुलाला तर जास्तच आवडले। तर कट करून झाल्यानंतर मस्त गरमागरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं मीडियम हाय फ्लेमवर। खूप जास्त लो फ्लेम नाही ठेवायची, नाहीतर अशी चांबटसर होऊन जाईल। थोडं क्रिस्पीनेस कलर येईपर्यंत आपल्याला, थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत याला छानपैकी फ्राय करून घ्यायचं आहे। बघू शकता किती छान कलर आलेला आहे। त्याला मी आता काढून घेते। याच्यावर थोडंसं तिखट मीठ टाकून पण तुम्ही खाल्लं ना असं कोरडं तरी छान वाटेल, किंवा असंही खाल्लं तरी छान वाटते। अशा प्रकारे मी पूर्ण बनवून घेतले आणि माझा मुलगा त्याच्यामध्ये एक एक खातच होता। तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर बनवून बघा। छोट्या मोठ्या भुकेसाठी सफिशियंट आहे, कधी पण आपल्याला केव्हा पण चहा पिताना खाऊ शकतो। अशा प्रकारे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर बनवून बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।